सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। हे बघा, मी पण आपल्या माध्यमातून आता ऐकतोय, मी आपल्याला सांगू इच्छितो की मी एका सुसंस्कृत परिवारामधून त्या ठिकाणी येतो। मी स्वतः इंजिनियर आहे, माझी वाईफ त्या ठिकाणी गायनेकॉलॉजिस्ट आहे, माझा परिवारामध्ये 9 डॉक्टर आहे, मी एका संस्थेमध्ये चांगल्या पदावर काम करतो, मी विद्यार्थी घडवण्याचं काम त्या ठिकाणी करतो आणि मी माझ्यासारखा असा व्यक्ती कधीही कोणाच्या परिवाराबद्दल किंबहुना वडिलांबद्दल असे अपशब्द मी काढूच शकत नाही। आणि गोकुळ भाऊंचा आणि गणेश भाऊंचा त्या ठिकाणी कोणीतरी गैरसमज या ठिकाणी निर्माण करून दिला, कारण राजकारण करत असताना अनेक हितचिंतक त्या ठिकाणी निर्माण होत असतात। अनेक काही विरोधकांची ही खेळी होती, त्यांचं हे षडयंत्र होतं आणि ते करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत। मी आपल्या माध्यमातून गोकुळ भाऊ आणि गणेश भाऊंना सांगतो की तो व्हॉईस माझा नाहीच आहे। आपण फॉरेन्सिकला दाखवा किंवा एखाद्या कुठल्या ऑर्गनायझेशनला दाखवला, एखाद्या लॅबोरेटरीमध्ये आपण तो चेक जर केला तर त्याच्यामध्ये सत्यता बाहेर येणार आहे। आणि मी असं बोलूच शकत नाही, कारण आम्ही एक परिवार आहोत, आमचे गेल्या 40 वर्षापासून त्या ठिकाणी परिवाराचे संबंध आहेत। दिगंबर काका गीतेंच्या माध्यमातून गणेश भाऊ असतील, गोकुळ भाऊ असतील, त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहिलेला आहे आणि त्या दोघा भावांबद्दल दराडे परिवाराला नेहमी आदर आहे। फक्त या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये सुसंवाद होऊ शकला नाही, त्यामुळे हा गैरसमज निर्माण करून देण्यामध्ये विरोधक माझे हितचिंतक यशस्वी ठरले आणि त्यांनी हा प्रयोग केला। नाही, मी खरं सांगतो, ती ऑडिओ क्लिप पण माझ्याकडे आलेली नाही आहे आणि ती मी ऐकलेली पण नाही आहे आणि म्हणून मी माझं स्पष्टीकरण देण्यासाठी मी गोकुळ भाऊ आणि गणेश भाऊंच्या घरी जाईल आणि त्यांचे जो काही गैरसमज झाला आहे तो मी दूर करेन। नगरसेवकाला फोन करून आमचा बाप काढलेला आहे म्हणून आम्ही माघार घेत नाही। हो सर, मी तेच सांगितलं ना, तो जर माझा व्हॉईस असेल तर मी सर्व शिक्षा भोगायला तयार आहे ना, कारण आम्ही एक परिवार आहोत आणि परिवारामध्ये जर असे गैरसमज निर्माण होत असतील तर ते गैरसमज दूर करण्याची माझी जबाबदारी आहे, कारण माझ्यावरती ॲलिगेशन्स होत आहे आणि माझ्यावरती ॲलिगेशन्स होत आहे तर मी त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्या माध्यमातून देणं गरजेचं आहे। आणि मी का आपल्यासमोर बोलतो आहे, कारण आपण सकाळपासून मला फॉलोअप करताय आणि म्हणून ते तर गणेश भाऊ आणि गोकुळ भाऊंचं तर मी भेटून तर त्यांचा गैरसमज दूर करणारच आहे, परंतु जिल्ह्यालाही कळायला हवं ना, जर या पद्धतीने जर माझी इमेज कुठेतरी डाऊन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती सातत्याने केली जाते विरोधकांच्या माध्यमातून, आणि म्हणून मला असं वाटलं की आपण याच्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्यासमोर, आणि आपणही म्हणत होते की याच्यावर तुम्ही बोला, कारण कसं असतं, नाही बोललं की सर्वसाधारण जनतेला असं वाटतं की नाही खरंच बोलला की काय, आणि आपण जर बोललोच नाही त्यामुळे आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागेल। तुम्ही तक्रार करणार आहे का? काही संबंधच नाही, कशाला तक्रार कोणाकडे करायची, हा परिवारातला विषय आहे, तक्रार करायचं काही कारण नाही। त्यांचा जो गैरसमज झाला आहे तो दूर करावा लागणार आहे, तक्रार करून काय करणार? परिवारामध्ये भांडण लावण्याचा हा डाव असू शकतो, कोण नगरसेवक आहे तो आपल्याला, त्यांनी जे संपूर्ण षडयंत्र रचलंय, आपल्याला कोणावर डाऊट आहे? कोणाशी चर्चा केली की या संदर्भात? नाही, 2 परिवारामध्ये गैरसमज निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि ते माझे हितचिंतक आहेत। आता ते कोण आहे त्याचाही मला R&D मलाही शोध घ्यावा लागेल। जसं मीडियामध्ये सूत्र हा शब्द येतो तसं याच्यामध्ये पण कोण हितचिंतक आहे ते आता मी भाऊंशी बोलल्यानंतरच मला कळेल। सरळ लढत होणार आहे, गीते विरुद्ध दराडे असा एक जो सामना रंगणार आहे, आपल्याला किती मोठा आव्हान वाटतं? हे बघा, मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय छोटासा घटक आहे, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे। ही निवडणूक फार मोठी आहे आणि हा सर्व निर्णय किंबहुना महायुती असेल, गणेश भाऊ देखील महायुतीमध्ये आहेत, ही सगळी मंडळी बसून त्या ठिकाणी घेतील।